ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि त्यामध्ये आपण बघत आहोत कोटी रुद्र संहिता. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की द्वारका वनातील राक्षसांचा लोकांना कशा प्रकारे उपद्रव झाला आणि नागेश नामक ज्योतिर्लिंगाचे आविर्भाव कसे झाले. त्याचप्रमाणे नागेश्वर आणि नागेश्वराची उत्पत्ती कशी झाली, प्रमाणे रामेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा आणि गुम्मेश ज्योतिर्लिंगाचा महिमा आजच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पूर्वी द्वारका नावाची एक राक्षसी निर्माण झाली. तिला पार्वतीकडून वर मिळालेला होता, त्यामुळे तिला खूप गर्व झाला होता आणि दारुक हा तिचा पती होता. तो देखील अतिशय शक्तिशाली होता. तो ऋषीमुनींचा द्वेष करत असे आणि अनेक त्याने आश्रम उद्ध्वस्त केले होते. तो सर्वांना त्रास देत असे. दारुक व दारुका पश्चिम समुद्राजवळ एका अतिशय निसर्गरम्य अशा जागेत ते दोघे राहत होते. ते सर्वांना त्रास देत होते आणि त्यामुळे त्यांचा त्रास सहन न झाल्यामुळे काही लोक और्य ऋषींना हे शरण गेले आणि और्यांना म्हणाले की और्य, आम्हाला राक्षस फार त्रास देत आहे आणि आता तुम्ही आमचे त्यांच्यापासून रक्षण करा. त्यावेळी औरे यांनी सर्वांना आधार दिला. सर्व देवांनी मिळून राक्षसांवर हल्ला केला आणि त्यावेळी सर्व राक्षस घाबरून दारुकाला हे शरण गेले. त्यावेळी दारुक म्हणतो की तुम्ही घाबरू नका, आपल्या दुसऱ्या जलाशयावर राहण्यास आपण जाऊ. त्याप्रमाणे सर्वजण दुसऱ्या जलाशयाजवळ राहण्यासाठी जातात आणि राक्षस तेथे लोकांना लुटत राहतात. एक दिवस असेच त्यांनी नावेतील लोकांना लुटले आणि त्यामध्ये सुप्रिया नावाचा एक वैश्य होता. तो अतिशय शिव आराधना करत असे. त्याने सर्वांना शिव आराधना शिकवली. राक्षसांनी सर्वांना तुरुंगात घातले आणि वैश्याची आराधना ही शिवांपर्यंत पोहोचत होती. दिवस सुप्रिया हा कारागृहात असताना देखील शंकरांचे ध्यान करत होता आणि त्यावेळी शंकर तेथे प्रकट झाले आणि ते दृश्य दारुकाच्या एका राक्षसाने नेमकेच बघितले. त्याने दारुकाला जाऊन सांगितले. त्यावेळी राजा त्या कारागृहात आला आणि त्याने सुप्रिय वैश्यास विचारले की तू कोणाचे ध्यान करत होतास, कोणाचे ध्यान करत आहे, तू खरे सांग, नाही तर तुझा मी शिरच्छेद करेन. सुप्रिय हा खूप घाबरला, त्याला काही बोलता येईना. त्यावेळी राजाने त्याला मारण्याची आज्ञा त्याच्या सैनिकांना दिली. सैनिक मारणार तितक्यात शिव हे प्रगट झाले आणि शिवजींनी दारुकाचा व सर्व राक्षसांचा वध केला. त्यावेळी दारुकाच्या पत्नीने पार्वतीची प्रार्थना केली आणि पार्वती प्रकट झाली. दारुका म्हणाली की कृपा करून माझ्या वंशाचे तुम्ही रक्षण करा. त्यावेळी पार्वतीने तिला वर दिला आणि त्यानंतर तेथे शिव हे नागेश्वर रूपाने आणि पार्वती ही नागेश्वरी रूपाने तिथे स्थिर झाली. त्यावेळी शिवजींनी सांगितले होते की मद्रसेनाच्या पोटी वीरसेनाचा जन्म होईल आणि त्याला पाशुपत अस्त्र दिले जाईल आणि त्याने तो राक्ष राणीचा वध करेल, सर्व राक्षसांना सदाचारी बनवेल. असं बोलून शंकर अंतर्धान पावले आणि पुढे वीरसेन चक्रवर्ती राजा हा झाला. मित्रांनो, आता आपण रामेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा बघणार आहोत. त्या युगामध्ये श्रीहरींनी पृथ्वीवर श्रीरामाच्या रूपाने अवतार घेतला हे आपल्या सर्वांना माहीत आहे. प्रभू रामचंद्रांचा जेव्हा राज्याभिषेक होणार होता, परंतु कैकईमुळे त्यांना सीता लक्ष्मणासह वनवासात जावे लागले. रावण हा एक अतिशय मायावी राक्षस होता आणि लक्ष्मणाने हे जाणून आपल्या आश्रमासमोर एक लक्ष्मण रेखा आखली आणि सीतेला त्याच्या वडिलीकडे जाऊ नको असे देखील सांगितले. त्यावेळी मायावी रावणाने शरीर धारण करून सीतेला भिक्षा मागितली आणि त्यावेळी सीतेने लक्ष्मण रेषा ही ओलांडली आणि मायावी रावणाने तिला त्यावेळी पळून नेले. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे सीताचा शोध घेत असताना तेथे किचकिच देस आले. सुग्रीवाशी मैत्री करून वालीचा त्यांनी वध केला. सुग्रीव, हनुमान आदी महावीरांना घेऊन ते सीतेचा शोध घेत असताना तिचा शोध घेण्यासाठी चारही दिशांना त्यांनी सैन्य देखील पाठवले. हनुमंत दक्षिणेस आले आणि त्यांना सीतेचा शोध लागला.
हनुमंत हे परत रामचंद्रांकडे आले आणि ते लंकेत रावणाने सीतास कैद करून ठेवले आहे असे देखील त्यांनी रामचंद्रास सांगितले. हे ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्र सर्व वानर सेना घेऊन लंकेकडे निघतात. ते दक्षिणेच्या समुद्राच्या तीरावर येतात. तेथे विश्रांती घेण्यासाठी ते थांबतात. त्यावेळी त्यांना खूप तहान लागते. वानरसेनांना पिण्यासाठी जल आणण्यास ते सांगतात. वानरसेनेने जल आणले. त्यावेळी शिवजींची आठवण झाली. तेव्हा त्यांनी तेथेच वाळूचे एक शिवलिंग तयार केले आणि त्या शिवलिंगाची त्यांनी विधिवत पूजा केली. शिवजींना हात जोडून त्यांनी प्रार्थना केली आणि त्या ठिकाणी त्यांनी शिवजीचे ध्यान केले. शिवजी पार्वतीसह तेथे प्रगट झाले आणि श्री प्रभू रामचंद्रांना म्हणाले की श्रीराम, तुमचे सर्व भावे कल्याण होईल. तुम्ही माझ्याकडून श्रेष्ठ असा वर मागून घ्या. त्यावेळी शिव आणि पार्वती स्वरूप पाहून तेथे असणाऱ्या सर्वांना देखील खूप आश्चर्य वाटते. सर्वजण आनंदी होतात. वानर सेनेने शिवजींचा जय जयकार करतात. शिवजींनी रामचंद्रांना रावणाशी युद्ध करण्याची आज्ञा दिली. त्यामध्ये तुमचा जय होईल असा देखील वर शिवजींनी प्रभू रामचंद्रांना दिला. त्या वरदानाने प्रभू रामचंद्रांना खूप असा आनंद झाला. श्री रामचंद्रांनी हात जोडून शिव प्रभूंना सांगितले की आपण जगाच्या कल्याणासाठी येथे वास्तव करा. त्यावेळी श्री रामचंद्रांच्या विनंतीला मान देव भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये तेथे राहिले. ते ज्योतिर्लिंग रामेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. श्रीराम मोठ्या सागराला उल्लंघून वानर सेनेसह लंकेला गेले. तेथे त्यांनी राक्षसांना आणि रावणाला देखील ठार केले. रामचंद्र सीतेला घेऊन परत देखील आले. असा हा रामेश्वरचा महिमा अतिशय अद्भुत असा आहे आणि हे ज्योतिर्लिंग भक्ती मुक्तिदायक असून जो कोणी भक्त काशीहून आणलेले गंगाजल रामेश्वर येथील शिवांना अर्पण करतो, तो जीवनमुक्त होतो. आता आपण घुश्मेश ज्योतिर्लिंगाचा महिमा बघणार आहोत. दक्षिणे देवगिरी नावाचा एक अतिशय उत्तुंग असा पर्वत होता आणि त्याच्याजवळ भारद्वाज कुळात सुधर्म नावाचा विद्वान भक्त राहत होता. तो त्रिकाल संध्या करत असे. तो वेदशास्त्रामध्ये देखील अतिशय पारंगत होता. तो मनैभावे शिवजांची आराधना करत असे. सुदेहा ही त्याची पत्नी होती आणि ती देखील अतिशय प्रतिव्रता अशी होती. त्यांच्या दोघांच्या विवाहाला अनेक वर्ष होऊन देखील पुत्रसंतानाची प्राप्ती होत नव्हती. त्यावेळी सुधर्मा हा ज्ञानी असल्यामुळे त्याला त्याचे दुःख वाटत नव्हते. परंतु सुदैला मात्र आपल्याला मूळ बाल नाही याची सारखीच खंत वाटत होती आणि सुधर्मा हा तिला नेहमी समजावून सांगत होता, तू कोणत्याही प्रकारचे दुःख करू नको. पुत्रप्राप्तीसाठी काहीतरी उपाय करा. हे देखील पुन्हा पुन्हा सांगू नकोस. तो त्याच्या पत्नीला नेहमीच सांगत असे. एक दिवस सुदया ही आपल्या सखीसोबत बोलण्यासाठी शेजारच्या घरी जाते. बोलता बोलता एक विषयावर मतभेद झाले. त्यावेळी शेजारीण म्हणते की सुदया, तू निपुत्रिक आहे तर मग अभिमान कशासाठी करते? मी तर पुत्रवती आहे. माझ्या धनाचा उपयोग पुत्र करतील, पण तुझ्या धनाचा उपयोग कोण बरे करेल? तुझे हे धन शेवटी राजाकडेच जमा होईल. तुझ्या धनाचा आणि मनाचा धिक्कार असो. त्यावेळी शेजारणीची ही निंदा ऐकून सुदया खूप रडते. तिला खूप वाईट वाटते आणि ती सर्व हकीकत येऊन सुधर्माला सांगते. त्यावेळी सुधर्मा तिला सांगतो की तू लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर. त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. त्यांच्या बोलण्याला आपण थोपवू शकत नाही. त्यावेळी सुदया म्हणते, मी किती बोलणे ऐकायची. आपल्याला आता पुत्र झाला पाहिजे, नाहीतर मी माझे प्राणत्याग करेन. सुधर्माने आपल्या पत्नीचे दुःख त्याला कळाले. आता काय करावे हे त्याला समजेना. तो शिवजींचे स्मरण त्याने केले. त्याने पत्नीलाही शिवजींचे स्मरण करण्यासाठी सांगितले आणि एक दिवशी सुदयाने आपल्या धाकट्या बहिणीला बोलावून घेऊन तिला सर्व वृत्तांत सांगितला. सुधर्माशी विवाह करण्यास तयार केले. ती आपल्या पतीला म्हणाली की आता तुम्ही माझ्या धाकट्या बहिणीशी विवाह करा. मी घुष्मा तुमच्याशी विवाह करण्यास तयार आहे. हे ऐकून सुधर्माला मात्र धक्का बसला. तो म्हणाला की सुदया, तू हे काय बोलत आहे? मी घुष्मेशी विवाह केला तर आणि तिला पुत्र झाला तर तू तिचा मत्सर करशील. त्यावेळी सुधर्मा म्हणते की माझी बहीण आपल्या हितासाठी तुमच्याशी विवाह करणार आहे. मला तिचा मत्सर कसा का वाटेल?
अशी ती आपल्या पतीला म्हणते आणि आपल्याला पुत्र व्हावा अशी मला खूप इच्छा आहे. त्यावेळी सुदैवाच्या आग्रहामुळे सुधर्माने घुष्मेशी विवाह केला. सुदेहाच्या सांगण्यावरून घुष्मा रोज एक पार्थिव लिंग तयार करून त्याची षोडोपचारे पूजा करू लागली. ती नित्यनेमाने सेवा करत असे. तिच्या सेवेमध्ये कधीही खंड पडत नव्हता. लक्ष्मीच्या हातून एक शिवलिंग तयार झाले आणि त्या पुण्यप्रमाणे तिला एक सुंदर, सदाचारी, भाग्यवान असा पुत्र देखील प्राप्त झाला. सुदयेच्या मनात घुष्मेबद्दल द्वेष निर्माण झाला. मित्रांनो, यापुढील भाग आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.